महायुतीमध्ये भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर होऊन 2 दिवस झालेले आहे, परंतु अजूनही शिवसेना या घटक पक्षाची यादी जाहीर झालेली नाही। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रतीक्षा आहे। माझ्यासोबत शिवसेनेचे नेते आमदार नरेंद्र बोंडेकर सर आहेत। वो काय सांगणार? नाही, नक्कीच भाजपची झाली, पण सोबत शिवसेनेची पण 1-2 दिवसात होईल। आणि अपेक्षा जे या पद्धतीने आम्हा सगळ्यांना आहे की विदर्भात जे आमचे सीट होते ते सीट आम्हालाच राहतील आणि ते लवकरात लवकर घोषणा होतील। पण अद्याप जाहीर झालेलं नाही, 2 दिवस लोटलेले आहे। कुठल्या मतदारसंघ काही वाद सुरू आहे, रस्सीखेच सुरू आहे? नाही, वाद वगैरे नाही आहे, पण आमच्या जे काय मागणी आहेत, मग ते असतील रामटेक असेल, बुलढाणा असेल, अमरावती असेल, विदर्भातले जे सीट आमचे अनेक वर्षापासून शिवसेना लढते धनुष्यबाण चिन्हावरती, त्या सीट आम्हाला राहावं ही आमची मागणी आग्रह आहेच। रामटेकबद्दल काय सांगा? रामटेक, यवतमाळ, वाशिम, तुम्ही आता अमरावतीचे नाव घेतलं। नाही, नक्कीच ह्या सीट आम्हाला असायलाच पाहिजे। आणि रामटेक तर आमच्या हक्काचा आहे, कारण आमच्या तिथे स्टँडिंग खासदार आहे आणि स्टँडिंग खासदार असल्यामुळे ते आम्हाला पूर्व विदर्भामध्ये एक सीट असायलाच पाहिजे। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। जर भविष्यामध्ये एकच सीट दिलं नाही तर मग तो उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये ना आमच्या शिवसेनेमध्ये काय फरक राहणार आहे? म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांची भावना विचार करून ही सीट आमच्याकडे शिवसेनेकडे राहायला पाहिजे, एवढी मागणी आहे सगळ्या कार्यकर्त्यांची। भाजपने दावा केलेला आहे रामटेकवर असो किंवा भावना गवळी यांच्या विरोधात सर्वे आहे म्हणूनही ती जागा भाजप दावा करते। नाही, मागणी आता सगळेच पक्ष करतील ते ठीक आहे, परंतु ज्या स्टँडिंग आमचे आहेत आम्हाला तर एखादा सीट जास्तची द्यायला पाहिजे, परंतु ज्या सीट आहेत ते सीट देण्याचा प्रश्नच येत नाही। आणि नक्कीच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब याच्यावरती निर्णय घेतील, परंतु आम्हाला जी माहिती आहे ज्या स्टँडिंग सीट आमच्या आहेत ते आमच्याकडे राहतील आणि आमचा उमेदवार तिथे आम्ही निवडून आणू। डिक्लेअर झालेलं नाही जागा, ती प्रतीक्षा आहे, त्यामुळे कार्यकर्तेही कामाला लागलेले नाही। हो, नक्कीच डिक्लेअर न झाल्यामुळे तो कार्यकर्त्यामध्ये कन्फ्युजन आहे, परंतु लवकर 1-2 दिवसात ते कन्फ्युजन क्लिअर होईल आणि लवकरच ही रामटेकची सीट शिवसेनेला होती आहे आणि राहील। जेव्हा मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होती तेव्हा पूर्व विदर्भाला मिळेल अशी ही चर्चा होती, तेही झालेलं नाही। आता जेव्हा जागा वाटप आणि महायुतीत लोकसभेच्या जागा लढवण्यावर आले ते महायुतीच्या सीट अजून जाहीर झालेली नाही, कुठली कोणाला मिळेल ही माहीत नाही, सगळं कन्फ्युजन आहे असं वाटतं। प्रथम आपला जो होता मंत्रिमंडळाचा, तर नक्कीच आम्हाला पण अपेक्षा होती की पूर्व विदर्भामध्ये एक मंत्रिपद शिवसेनेला जसं BJPला आहे, राष्ट्रवादीला आहे, तसं शिवसेनेला पण असायला पाहिजे। आणि पूर्व विदर्भामध्ये मग मला द्या, आशिषला द्या, कोणाला पण द्या, तो काही विषय नाही, परंतु एक सीट असायला पाहिजे आणि तो आमचा आग्रह पूर्वीपासूनच आहे। नाहीतर मग तेच ना, पूर्वीची शिवसेनासुद्धा तसंच दुर्लक्ष होता पूर्व विदर्भामध्ये, ना आताही जर दुर्लक्ष झाला तर नक्कीच ह्या कार्यकर्त्यावरती अन्याय आहे, ही आमच्या मनामध्ये सल्ले आहेच। विदर्भात ज्या जागा भंडारा रामटेक असो, यवतमाळ वाशिम असो किंवा बुलढाणा असो, या जागा शिवसेनेच्या आहे, किती जागा मिळेल असं वाटतंय? कारण की रामटेकवर भाजपने दावा केला। नाही, नक्कीच रामटेकचा दावा जरी त्यांचा असला तरी तो अधिकार आमचा आहे, आमचा स्टँडिंग खासदार आहे आणि ती सीट आम्हाला असायला पाहिजे, ही सगळ्या कार्यकर्त्याची भावना आहे। काल पण आम्ही CM साहेबांना भेटून सांगितलं की ती सीट आपल्याला सोडता येणार नाही, कारण ती एक सीट आहे जी पूर्व विदर्भामध्ये नेतृत्व करते आणि त्या जर समजा सगळे सीट गेले तर पक्षीय बॅलन्स राहणार नाही असं वाटते। आम्ही CM साहेबांना काल सांगितलं, CM साहेबांनी पण म्हटलं आहे की सकारात्मक निर्णय होईल त्याच्यावर। विदर्भातले आमदार CM साहेबांना भेटले याबाबत? नक्कीच आम्ही काल आम्ही सगळ्या CM साहेबांकडे भेटलो आणि सगळ्या आमदारांनी आपल्या मतदारसंघ आपल्या पूर्व परिसरातील माहिती दिली। मी सुद्धा रामटेकच्याबद्दल सांगितलं की ती सीट सोडता येणार नाही साहेब, ती सीट आपली आहे, आपल्या अधिकाराची सीट आहे आणि त्याच्यावरती आपण निवडून आणू। कधीपर्यंत जाहीर होईल काय सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या भेटीत त्यांनी? आता तो त्यांचा अधिकार आहे, पण ते लवकरच निर्णय घेणार आहेत, ते लवकरच ते बोलतील का जवळपास वरिष्ठ स्तरावरती सगळं झालेलं आहे आणि ते होईल, सकारात्मक सगळं होईल, सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावनाचा विचार करून होईल। उमेदवाराबाबत काही चर्चा झाली? म्हणजे भावना गवळीचं तिकीट कटणार आहे असंही म्हटलं जातं, एकूणच नाराजी आहे सिटिंग MPच्या विरोधात। नाही, असं हे जे बाहेर चर्चा याला काही अर्थ नाही, पण ते त्यांचे सर्वे असते, त्यांच्या ते जे काही निर्णय घेण्याची त्यांची पण स्वतंत्र शिंदेसाहेबांची एक यंत्रणा आहे आणि ते त्यांना पटते, माहिती आहे की कुठून आपल्या खासदार निवडून येतील आणि नक्कीच ते निर्णय घेतील, परंतु ही सीट आम्हाला राहील आणि राहीलही आम्हाला हमखास खात्री आहे। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.